हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा ब्लॉग मिक्स ब्लॉग आहे आणि यामध्ये आम्ही गणपती सिलेक्शनला आलो होतो. ॲक्च्युली अद्विकला बरं नाही आहे 2-3 दिवस, सो ब्लॉग पण कंटिन्यू येत नाही आहे. आणि गणपती पण बुक करायचे होते, सो आम्ही म्हटलं पहिले ते करूया, कारण की नंतर सिलेक्शनला वेळ पण नसतो, डेकोरेशन वगैरे राहते. सो इकडे आम्ही गणपती सिलेक्शनसाठी आलो आणि एक आम्हाला पसंत आलं आहे आणि थोडं आम्ही पण दाखवत आहे त्यांना की आम्हाला कसं पाहिजे गणपती यावर्षीचे. आणि बघणं चालू आहे, 2-3 ठिकाणी आम्ही बघितले आणि फायनली चूज करून ठेवलेले आहेत आम्ही. तर हात जोडा. आणि अद्विक पण इकडे सांगत आहे मला हे आवडले, मला ते आवडले आणि इकडे जय जय करत आहे गणपतीसोबत. बघा, त्याला खूप छान वाटत आहे. मी बाबाला लक्ष द्या लागते जरा. चला अधिक 2 दिवस झाले व्यवस्थित जेवत नव्हता आणि घरी बसून बसून पण त्याला कंटाळा आला होता. ॲक्च्युली त्याला व्हायरल झालं होतं आणि त्यामुळे 2 दिवस तो घरात नुसतं बसूनच राहत होता आणि हट्ट करत होता मला गार्डनला जायचं आहे. सो आम्ही त्याला गार्डनला घेऊन आलो आणि तिथे जरा त्याला खाऊ पिऊ घातलं आहे. सगळ्यांना बघून तो थोडा रिलॅक्स झाला आणि जरा एन्जॉय करायला लागला आहे. नाहीतर 2 दिवस खूपच शांत बसला होता, काही करायची इच्छा नव्हती त्याची. आणि हे आमच्या घराजवळचंच पार्क आहे, ऑक्सिजन पार्क. रिसेंटलीच ओपन झालं आहे. हे पण खूप छान आहे आणि खूप मोठं पण आहे. हे वॉकिंग करायला वगैरे खूप छान वाटते ते. आणि मुलं पण खूप असतात, त्यामुळे याला पण एन्जॉय करायला खूप आवडते. बॉडी दाखव, बॉडी दाखव पिल्लू. बॉडी टमी दाखव, टमी.
हँडवॉश हे करा, लिक्विड घ्या, घे थोडंसं हँडवॉश घे. अद्विक इथं रेडी होत आहे आणि हँडवॉश स्वतः करतो. आता कुठशी घेऊन स्वतःच म्हणाला की मला हँडवॉश करायचं आहे, कोणाचीच मदत नाही घ्यायची. हँडवॉश करणार, स्वतःचं हेअर कॉम करणार, सगळं स्वतः करायचं असते त्याला. आणि हा रक्षाबंधनचा पण ब्लॉग आहे. सो त्या दिवशी पण अद्विकला बरं नव्हतं. आम्ही परत हॉस्पिटलमधनं आलो आणि हॉस्पिटलमधनं येता आम्हाला खूप लेट झालं. सो आम्ही बाहेरच लंच करायचं ठरवलं आणि रक्षाबंधन असल्यामुळे इतकी गर्दी की वेटिंगवर बसलेलो होतो आणि आम्ही पण वाट पाहत होतो कधी आमचा ऑर्डर घ्यायला. आणि अद्विकसाठी तर आम्ही पेस्ट्री वगैरे घेतली होती खाताना. त्याचा पेस्ट्री एन्जॉय केलं त्यांनी. फ्रेंच फ्राईज त्याच्यासाठी मागवले. आणि नंतर संध्याकाळी अद्विकचे आजी आले. अद्विकची तब्येत बरी नव्हती म्हणून ते भेटायला आले त्याला. अद्विकला बरं नव्हतं आणि अद्विकनी फोनवर त्याच्या आजीला म्हणाले की आई तू ये मला भेटायला. सो त्यांच्याच्यानी पण राहुल्या नाही गेला आणि ते भेटायला आले अद्विकला. आणि ते इतका खुश होता तो की रोज त्यांच्याशी खेळणं वगैरे आता चालू आहे त्याचं. आणि इथे बघा किती शांततेत मस्त राखीचा प्रोग्राम तो एन्जॉय करत आहे. टिका लावलेला आणि त्यांनी राखी फर्स्ट टाइम राखी घातली नाही तर घालत नाही ती. कॅप आणि कपडे पण स्वतः चूज केले की नाही मला हेच घालायचं आहे मम्मा. आणि शांततेत बसला आहे दोघे जण. बघ दोन झाणार आहे ना अगदी. अद्विकला इथे लाईटवाली राखी आवडली आणि दुसरी राखी बांधायला तयार नव्हता. की नको मला हीच पाहिजे, एकच हवी. आणि सगळं लक्ष त्याचं पेड्यामध्ये की मला पेढा पाहिजे. हे बघ पापाने बघ कशी बांधली. अशी पापासारखी पण बांध ना. हे बघ वा तुला ती बांध. गेम नाही आहे. निघाली बाबा मला तिकडे पेढा पण ते हा पेढा
आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा.